सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आज आपण अत्यंत गंभीर, सूक्ष्म आणि जीवन बदलवणाऱ्या विषयावर चिंतन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. जीवनात खरी शांती कशी प्राप्त होते याचा सखोल अभ्यास आपण आज करणार आहोत. हा विषय केवळ ऐकण्यापुरता नाही, तर अनुभवण्यासारखा आहे, आचरणात आणण्यासारखा आहे आणि अंतर्मनात उतरवण्यासारखा आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कधीतरी असा क्षण येतो जेव्हा तो स्वतःलाच प्रश्न विचारतो, मला खरोखर काय हवं आहे? आणि त्या प्रश्नाचं सर्वात प्रामाणिक उत्तर एकच असतं, मला शांती हवी आहे. पण ही शांती नक्की काय आहे, ती कुठे मिळते आणि ती कशी टिकवायची याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे माणूस आयुष्यभर शोध घेत राहतो. आपण अनेकदा असा समज करून घेतो की शांती म्हणजे बाह्य परिस्थिती अनुकूल असणे, घरात कोणताही वाद नसणे, कामात यश मिळणे, शरीर निरोगी असणे, हे सर्व मिळालं की शांती मिळते असं वाटतं. पण वास्तवात हे सर्व असूनही अनेक लोक अस्वस्थ, तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, शांती हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. शांतीचा खरा अर्थ समजून घेतला तर लक्षात येतं की ती मनाची अवस्था आहे. ज्या अवस्थेत मन स्थिर असतं, विचार संतुलित असतात आणि कोणत्याही परिस्थितीचा अतिरेक होत नाही, ती अवस्था म्हणजे शांती. ही अवस्था मिळवण्यासाठी बाहेर काही बदलण्याची गरज नाही, तर आत वळण्याची गरज आहे. मनाच्या अशांततेची कारणं पाहिली तर ती खूप सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी असतात. सतत चालणारी विचारांची गर्दी, अपेक्षांची साखळी, इतरांशी तुलना आणि भविष्याबद्दलची भीती, या सर्व गोष्टी मनाला अस्थिर ठेवतात. मन एक क्षणही स्थिर राहत नाही. ते कधी भूतकाळात अडकतं तर कधी भविष्याच्या कल्पनांमध्ये हरवतं. यावर उपाय म्हणून सर्वप्रथम आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकावं लागतं. अंतर्मुख होणं म्हणजे बाहेरच्या जगापासून पळ काढणं नाही, तर स्वतःच्या मनाकडे प्रामाणिकपणे पाहणं होय. आपल्या विचारांचं, भावनांचं आणि प्रतिक्रियांचं निरीक्षण करणं ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. सुरुवातीला ही प्रक्रिया कठीण वाटते, कारण आपण आयुष्यभर बाहेर पाहण्याची सवय लावून घेतलेली असते. पण हळूहळू जेव्हा आपण स्वतःच्या मनाला समजून घ्यायला लागतो, तेव्हा एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. विचार थांबवणे शक्य नाही, पण विचारांपासून दूर राहणे शक्य आहे. जेव्हा आपण विचारांमध्ये गुंतत नाही, तर त्यांना फक्त पाहतो, तेव्हा त्यांची ताकद कमी होते. हेच साक्षीभावाचं तत्व आहे. साक्षीभाव म्हणजे स्वतःला विचारांपासून वेगळं ठेवणं. जेव्हा आपण साक्षीभावाने जगायला सुरुवात करतो, तेव्हा मन हळूहळू शांत होतं, विचारांची संख्या कमी होते आणि मन स्थिर होऊ लागतं. हीच शांतीची पहिली पायरी आहे. याचबरोबर वर्तमानात जगण्याची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे. आपण बहुतेक वेळा भूतकाळात अडकलेले असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो, पण वास्तवात जीवन फक्त वर्तमान क्षणातच अस्तित्वात असतं. वर्तमानात राहणं म्हणजे प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवणं, जे करत आहोत त्यात पूर्ण लक्ष देणं. जेव्हा मन वर्तमानात स्थिर होतं, तेव्हा त्याला भटकण्यासाठी जागाच उरत नाही, आणि जेव्हा मन भटकत नाही तेव्हा शांती निर्माण होते. या प्रक्रियेत नामस्मरणाचं महत्व अत्यंत मोठं आहे. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर मनाला एका ठिकाणी स्थिर करण्याची साधना आहे. जेव्हा आपण नियमितपणे नामस्मरण करतो, तेव्हा मनाची चंचलता कमी होते. नामस्मरणामुळे विचारांची गती मंदावते, मनाला एक दिशा मिळते आणि अंतर्मनात एक शांत लय निर्माण होते. ही लयच पुढे जाऊन स्थैर्यात परिवर्तित होते. श्वासाचाही मनावर खूप मोठा प्रभाव असतो. जेव्हा मन अस्थिर असतं, तेव्हा श्वास वेगवान होतो, आणि जेव्हा श्वास शांत असतो, तेव्हा मनही शांत होतं. म्हणूनच सजग श्वसन ही एक प्रभावी साधना आहे. हळूहळू जाणीवपूर्वक श्वास घेणं आणि सोडणं, यामुळे मनावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. ही प्रक्रिया साधी असली तरी अत्यंत प्रभावी आहे. अहंकार हा शांतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. मी आणि माझं या भावनेतून निर्माण होणारे विचार मनाला सतत अस्थिर ठेवतात. अपेक्षा वाढतात, निराशा निर्माण होते आणि मनाला शांती मिळत नाही. अहंकाराचा त्याग म्हणजे स्वतःला नाकारणं नाही,
तर स्वतःचं खऱ्या अर्थाने ज्ञान होणं आहे. जेव्हा आपण स्वतःला योग्य प्रकारे ओळखतो तेव्हा अहंकार आपोआप कमी होतो. स्वीकार ही शांतीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जीवनात सर्व काही आपल्या मनासारखं घडत नाही. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात तर काही नसतात. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा स्वीकार करणं हीच शहाणपणाची गोष्ट आहे. अस्वीकार केल्याने मनात संघर्ष निर्माण होतो, पण स्वीकार केल्याने मन शांत होतं. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, तर वास्तवाला ओळखून त्यानुसार जगणं होय. शांती हे एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही, ती सातत्यपूर्ण साधनेतून विकसित होते. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, मनाचं निरीक्षण करणं, नामस्मरण करणं या गोष्टी हळूहळू मनावर परिणाम करतात. भावनांचं संतुलन राखणं तितकंच आवश्यक आहे. भावना दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्या अधिक तीव्र होतात, पण त्यांना समजून घेतल्यास त्याचं स्वरूप बदलतं. जेव्हा आपण भावनांकडे साक्षीभावाने पाहतो तेव्हा त्या आपल्यावर नियंत्रण ठेवत नाहीत, उलट आपण त्यांना समजून घेऊ शकतो. या सर्व प्रक्रियेमुळे अंतर्मनात स्थैर्य निर्माण होते आणि हे स्थैर्यच शांतीचं मूळ आहे. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा बाह्य परिस्थितीचा त्यावर परिणाम होत नाही. शांती ही केवळ मानसिक अवस्था नाही, तर ती एक उच्च चेतनेची अवस्था आहे. या अवस्थेत मन शांत असतं, विचार नियंत्रित असतात आणि जागरूकता वाढलेली असते. ही अवस्था साधनेतून हळूहळू प्राप्त होते. यात घाई नाही, पण सातत्य आवश्यक आहे. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की शांती बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, ती आपल्या आतच आहे. फक्त तिच्यावर पडलेलं विचारांचं आणि अहंकाराचं आवरण आपल्याला दूर करायचं आहे. जेव्हा हे आवरण दूर होतं तेव्हा शांती आपोआप प्रकट होते. यासाठी सातत्य, श्रद्धा आणि संयम या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. मन लगेच स्थिर होणार नाही, विचार लगेच थांबणार नाही, पण योग्य दिशेने चालू ठेवलेला प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक दिवशी थोडासा बदल होत असतो आणि हाच छोटासा बदल पुढे जाऊन मोठ्या शांततेत रूपांतरित होतो. म्हणून निराश होऊ नका, थांबू नका आणि आपल्या साधनेवर विश्वास ठेवा. कारण शेवटी ज्याने स्वतःला जिंकले त्यानेच खरी शांती प्राप्त केली. याच ठिकाणी आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी की शांती ही केवळ साधनेनेच नाही, तर योग्य दृष्टिकोनानेही प्राप्त होते. आपण ज्या पद्धतीने जगाकडे पाहतो त्या पद्धतीनेच आपलं मन तयार होतं. जर प्रत्येक गोष्टीत दोष, त्रुटी आणि असंतोष शोधण्याची सवय असेल तर मन कधीच शांत राहणार नाही. परंतु जर प्रत्येक परिस्थितीत काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी स्वीकारण्यासारखं आहे असा दृष्टिकोन विकसित केला तर मन हळूहळू स्थिर होऊ लागतं. तसंच मनाला सतत काहीतरी हवं असतं, ही सवय देखील अशांततेचे एक मोठं कारण आहे. हे मिळालं तर मी आनंदी होईल, ते मिळालं तर मी शांत होईल, या सततच्या अपेक्षा मनाला काहीच विश्रांती देत नाहीत. म्हणूनच समाधान ही शांतीची किल्ली आहे. जे आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती विकसित केली तर मनावरचा ताण आपोआप कमी होतो. साधनेच्या मार्गावर चालताना अडचणी येणं स्वाभाविक आहे. कधी मन ऐकणार नाही, कधी विचार जास्त वाढतील, कधी निराशा येईल, पण याच क्षणी खरा धैर्याचा आणि श्रद्धेचा कस लागतो. जो या क्षणी थांबत नाही तोच पुढे जाऊन स्थैर्य प्राप्त करतो. हळूहळू सातत्याने आणि सजगतेने केलेली साधना मनाला इतकी परिपक्व बनवते की बाह्य परिस्थिती काहीही असली तरी अंतर्मन शांत राहू लागतं. हीच खरी साधनेची यशस्वी अवस्था आहे. म्हणूनच स्वतःकडे वळा, मनाचं निरीक्षण करा, वर्तमानात जगा, नामस्मरण करा आणि शांततेचा अनुभव स्वतः घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.